मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग टाकल्या प्रकरणात पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आणि विशेष म्हणजे हा व्यक्ती ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। उपेंद्र गुणाजी पावसकर असं या आरोपीचं नाव आहे असं समोर येतंय आणि या आरोपीनं गुन्हा कबूल केला असल्याचंही सूत्रांनी सांगितलंय। संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा आरोप पावसकर यानं केलेला आहे अशी ही माहिती सूत्रांकडून कळतेय। तर काल मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या या आरोपीला आता अटक करण्यात आलेली आहे। पावसकर असं त्याचं नाव आहे आणि उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे संपत्तीच्या वादामध्ये हस्तक्षेप करत असल्याचा आरोप पावसकर यानं केलेला आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। ओम, या आरोपीला आता तो ताब्यात आहे आणि त्याचं नाव पावसकर असं असल्याचं कळतं आहे आणि संपत्तीच्या वादामध्ये ठाकरे कुठेतरी मध्ये करतायत असं त्याचं म्हणणं आहे, हस्तक्षेप करतात। काय नेमकं या आरोपीचं म्हणणं आहे? निश्चितच अनुपमा, खरं तर काल सकाळी मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती रंग फेकल्याचा किंवा एकंदर जो काही प्रकार घडला विडंबना करण्याचा तो प्रकार समोर आला। त्यानंतर मोठा खरं तर यामुळे गोंधळ निर्माण झाला। काल रात्री एक महत्त्वाची अपडेट समोर आली। उपेंद्र पावसकर नामक व्यक्तीला ज्याने या सगळ्या संदर्भात कृत्य केलं होतं त्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आणि त्याने जो कबुली जबाब दिलाय अशी माहिती समोर आली आहे। त्यामध्ये त्याचं आणि श्रीधर पावसकर जे बाळासाहेब ठाकरे यांचे बॉडीगार्ड होते आणि त्याचं आणि यांचं कुठेतरी संपत्तीचा वाद होता, कौटुंबिक वाद होता, त्यातून कुठेतरी हा सगळा प्रकार घडल्याची माहिती समोर आल्याचं सूत्रांकडून आपल्याला कळतंय। त्या अनुषंगानं आरोपीनं कबुली जबाब दिल्याचं सुद्धा कळतंय। आज त्याला कोर्टात हजर केलं जाईल असं देखील कळतंय आणि त्यानंतर नेमकी काय कारवाई होते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। परंतु दुसऱ्या बाजूला जर आपण पाहायला गेलं तर काल राज ठाकरे उद्धव ठाकरे दोघेही या ठिकाणी आले, त्यामुळे खूप मोठं महत्त्व या प्रकरणाला प्राप्त झालं होतं। आज शिवसैनिक थोड्या वेळात त्या ठिकाणी येतील आणि सीसीटीव्ही बसवण्याचा सुद्धा प्रयत्न त्यांच्याकडनं केला जाणार आहे, जेणेकरून या भागातल्या सुरक्षेचा मुद्दा जो आहे तो पुन्हा एकदा कालपासून ऐरणीवर आला होता त्यावर काहीतरी तोडगा काढला जाईल। मी सध्या मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याच्या तिथे समोरच आहे आणि आपण सुद्धा दृश्यांमध्ये ज्या पद्धतीने पाहू शकतो की सुरक्षेचा पूर्णपणे सुरक्षेची काळजी घेतली जाते। ज्या पद्धतीनं पोलीस असतील किंवा पोलीस व्हॅन असेल किंवा पोलिसांचा मोठा तगडा बंदोबस्त सुद्धा या भागात करण्यात आलेला आहे। अंतिमतः आज या सगळ्या संदर्भात जो आरोपी काल अटकेत आहेत, ज्याला काल अटक करण्यात आली होती, त्या उपेंद्र पावसकरला आज कोर्टात हजर केलं जाण्याची सुद्धा शक्यता आहे। आणि एकंदरच ज्या पद्धतीनं मालमत्तेचा वाद होता आणि मालमत्तेच्या वादातून कुठेतरी आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा आरोप उपेंद्र पावसकरने केलाय, त्यामुळे या सगळ्या प्रकरणाला हे नववळण जे मिळालंय त्याला आता अंतिमतः त्यावरती नेमकं काय होतंय आणि कोर्टामध्ये पोलिसांकडनं या सगळ्या संदर्भात काय कारवाई होते हे सुद्धा पाहणं खऱ्या अर्थानं महत्त्वाचं असेल। ठीक, ओम धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी आणि निश्चितच या संदर्भातले अपडेट्स आज दिवसभरामध्ये घडतील, जरूर आपल्याकडून माहिती जाणून घेत राहू। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।